अखिल भारतीय भिक्खू संघ व बुद्ध धम्म संस्कार श्रामनेर प्रशिक्षण केंद्र अनबोरा व मिलिंद बुद्ध विहार धम्म सम्राट चॅरिटेबल ट्रस्ट धम्मकुटी मंगरुळ कांबे यांच्या संयुक्त विद्यमानाने पवित्र वर्षवास महोत्सव शनिवारी धम्मदेशना व संघदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। 2568 वर्षापासून ची परंपरा असलेला पवित्र वर्षवास महोत्सव हजारो वर्षापासून जगभरात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो, ज्यामधून दया, प्रेम, करुणा, मैत्री, युक्त भावना, बुद्धांच्या महान तत्वांची शिकवण प्रत्येक गाव, शहर व नगरामध्ये पूजनीय भिक्खू संघ पोचत आहेत। या बुद्धकालीन परंपरेचा वारसा जपण्यासाठी अखिल भारतीय भिक्खू संघ व बुद्ध धम्म संस्कार व श्रामनेर प्रशिक्षण केंद्र अनबोरा, मिलिंद बुद्ध विहार, धम्मकुटी मूर्तिजापूर, धम्म सम्राट चॅरिटेबल ट्रस्ट मंगरुळ कांबे यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य धम्मदेशना व संघदान महोत्सवाचे आयोजन राधा मंगलम कार्यालय तिडके नगर मूर्तिजापूर येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले। यावेळी मुख्य अतिथी म्हणून भदंत धम्मसेवक महाथेरो, भदंत धम्मपाल महाथेरो भीमटेकडी हिंगणी, भदंत एस नागसेन थेरो नागशन थेरो मूर्तिजापूर, भिक्खू सारीपुत्र अकोला, भिक्खू शिलानंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। प्रमुख धम्मप्रचारक म्हणून भदंत एस नागसेन थेरो मूर्तिजापूर, भदंत सारीपुत्र अकोला, भिक्खू एस नागसेन, भिक्खू धम्मशील, भिक्खू शिलानंद, भिक्खू राजज्योती, भदंत संघवर्धन, भदंत राहुल बोधी, भंते आनंद, भंते बोधीपाल, भंते डी सूर्यकीर्ती आदींची उपस्थिती होती। तसेच ग्रंथवाचक संगीता नाईक, प्रिया संतोष वाकोडे, रंजना विजय डोंगरदिवे, निकिता पंडित, माया नाईक, कांताबाई वानखडे, रत्नमाला वरघट, सिंधुबाई वानखडे, गौतम इंगळे, प्रशांत वानखडे, विनायक वानखडे, गजानन वाकोडे, रणजित इंगळे आदींची धम्म कार्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।